मस्त कुरकुरीत चटपटीत असे हे बोंबील वडे, बोंबलाचा आणखीन एक प्रकार आज आपण बनवलेले आहेत. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. बोंबलांची एक पारंपरिक रेसिपी बोंबील वडे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. बोंबील वडे करण्यासाठी आपण इथे काही बोंबील घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. जसं की त्यांची तोंडं कापून टाकलेली आहेत, त्यांचे खवले काढून टाकलेले आहेत, त्यांचे छोटे कल्लेही काढून टाकलेले आहेत आणि त्यांच्या शेपट्या थोड्या मारलेल्या आहेत. एवढं सगळं करून झाल्यानंतर आपण त्यांच्यामधला जो काटा असतो तो काढून टाकलेला आहे. आणि हे बघा, आपण मस्तपैकी त्यांना असे फ्लॅट केलेले आहेत. आपण त्यांना स्वच्छ पाण्याने धुतलेलेही आहेत. ते धुतल्यानंतर आपण त्यांना मिठाने आणि लिंबाच्या रसाने मॅरिनेशन करणार आहोत. आपण मीठ जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण त्यांना आता परत धुणार नाही आहोत. आपल्याला बोंबील वडे करण्यासाठी मोठेच बोंबील हवेत असा काही भाग नाही आहे. हे बघ, यानंतर आपण छोटं अर्ध लिंबू घेऊन ते त्यावर पिळायचं आहे. आपण हे बोंबील आता मिठामध्ये आणि लिंबाच्या रसामध्ये साधारणपणे 5 मिनटं तरी मुरवत ठेवणार आहोत. त्यामुळे त्यांचा वास निघून जाईल आणि त्यांची चवही छान लागेल. पाच मिनटं झालेली आहेत. आता आपण ही ताटली वर उभी करून ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्यामधलं जे काही पाणी आहे ते खाली गळून येईल. हे बघा, पाणी इथे जमा व्हायला लागलेलं आहे. असं आपण साधारणपणे 15 मिनटं त्यांना ताटली वर करून ठेवायचं आहे. 15 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा, इथे भरपूर पाणी जमा झालेलं आहे. ते आता आपण फेकून देणार आहोत. आता आपण हाताने बोंबील थोडे दाबून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामधलं जे काही थोडं पाणी राहिलेलं असेल ते खाली गळून येईल. आता हे पाणी आपण फेकून द्यायचं आहे. आता आपण हे सर्व बोंबील ज्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि त्यांना फिरवून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्सरवर फिरवून घेऊयात. आपलं मिश्रण मिक्सरवर वाटून झालेलं आहे आणि ते एकदम मऊ झालेलं आहे. म्हणजे बघा, असा ह्याचा मऊ गोळा झालेला आहे. आपण हे मिश्रण वाटताना यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे, कारण बोंबलामध्ये तसंही भरपूर पाणी असतं. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. आता एक भांडं घेऊन आपण त्यामध्ये आपण जे बोंबलाचं मिश्रण वाटलेलं आहे ते घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा हिरवा मसाला वाटण टाकायचा आहे. त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे. 1 छोटा चमचा भरून लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यात अर्धा कप आपण बेसन टाकायचं आहे आणि पाव कप आपण तांदळाचं पीठ टाकायचं आहे. त्यामध्ये आपण हिंग टाकायचं आहे. साधारणपणे पाव चमचा आणि थोडा अधिक टाकायचा आहे.
त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे आपण कोकम आगूळ टाकायचं आहे. तुम्ही आगुळाऐवजी चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता. हिरवं मसाला वाटण आपण 3 हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं, 2-3 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि पाणी मिक्सरवर वाटून घेऊन तयार केलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण हाताने एकत्र करायचं आहे. आपल्याला ह्याचा गोळा बनवायचा आहे. आपण यात शक्यतो पाणी वापरणार नाही आहोत, कारण बोंबलांमध्ये पाणी असतं आणि त्याचाच वापर करून आपण गोळा बनवायचा आहे. हे वडे चवीला छान लागतात आणि करायलाही तसे सोपेच आहेत. तुम्हाला जर बोंबलाचा काटा काढायला जमत नसेल तर तुम्ही कोळणीकडून तो काढून घ्या. आपला गोळा मळून झालेला आहे, हा पहा. आता आपण त्याला तेलाचा हात लावणार आहोत. आता आपण या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि ते तेलात तळून काढायचे आहेत. हे छोटे छोटे वडे आपण गोडे तेलात तळून काढायचे आहेत. आपले सर्व वडे तयार करून झालेले आहेत. आता आपण त्यांना तळायला घेऊयात. परंतु त्यापूर्वी आपण एका ताटलीमध्ये बारीक रवा घ्यायचा आहे. साधारणपणे 2 टेबलस्पून, मोठे टेबलस्पून. त्यानंतर त्यात पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. आणि आपण जे वडे तयार करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घोळवायचे आहेत. याप्रमाणे आपण सर्व वड्यांना रवा लावून घेणार आहोत. बोंबील वडे तळण्यासाठी आपण एक कढई गॅसवर ठेवलेली आहे. ती गरम झालेली आहे. त्यात आपण गोडे तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण त्यात वडे सोडूयात. आपण गॅस स्लो करायचा आहे. एक बाजू वड्यांची तळून झाल्यावर आपण त्यांना उलटणार आहोत. आपण स्लो गॅसवरच त्यांना तळायचं आहे, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. आपले वडे तळून झालेले आहेत. आपण आता त्यांना एक एक करून बाहेर काढूयात. आपले बोंबील वडे खाण्यासाठी तयार आहेत. हे बोंबील वडे तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता, किंबहुना ते असेच सुद्धा खाऊ शकता. ते तितकेच टेस्टी लागतात.
तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा.